नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते आहे. त्या संदर्भातील बातम्या पाहूयात. पोलिसांच्या तपासानुसार हत्येच्या दिवशी सियानं क्रूरतेची परिसीमा गाठली. केतनला ढकलल्यावर ती 15 मिनिटं शांत बसून राहिली. लगेच मदत बोलावली आणि खरंच मदत पोहोचली तर केतन वाचेल आणि आपलं बिंग फुटेल अशी भीती तिला होती. कल्पना करा, आपला होणारा पती काही फुटांवर दरीत रक्ताच्या थारोळ्यामध्ये विवळत पडलाय. प्रत्येक क्षण सरेल तसा तो मृत्यूच्या जवळ जातोय आणि त्याची होणारी पत्नी शांतपणे त्याच्या मरणाची वाट पाहतीये. तपासात हे सर्व समोर आलेलं आहे आणि या तपासात दुसरी एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे काही महिन्यांपूर्वी केतननं सियाला 1 कोटी रुपये दिले होते. लग्नाची तयारी आणि खरेदीसाठी मला पैसे हवे आहेत असं सांगत सियानंच हे पैसे मागितल्याचं कळतंय. केतननं 1 कोटी दिल्यावर ती सर्वच्या सर्व रक्कम सियानं चेतनला दिली. माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मला पैसे हवे आहेत असं चेतननं सियाला सांगितलं. केतनची हत्या केल्यावर आपण 3 वर्ष थांबू आणि मग लग्न करू असंही दोघांचं ठरलं होतं. कारण केतनच्या हत्येनंतर लगेचच लग्न केलं तर सर्वांनाच शंका येईल. त्यामुळं आपल्याला 3 वर्ष थांबावं लागेल असं सिया चेतनला म्हणाली होती. एकूणच काय तर 18 जूनच्या आधी अनेक आठवडे केतनच्या हत्येचा कट हा रचला जात होता. त्यासाठी रेकी केली जात होती. पळवाटा बुजवणं सुरू होतं. पण केतनसमोर मात्र सगळं काही आलबेल असल्याचा बनाव सिया ही करत होती. तर सिया आणि चेतननं केतनच्या हत्येचा प्लॅन कसा रचला तो पाहूयात. 14 जून रोजी देखील सियानं केतनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केतनच्या सुदैवानं तो त्यावेळेस बचावला होता. त्यानंतर सुद्धा प्लॅन हा रचला गेला. सिया चेतननं प्लॅन रचला. म्हणूनच 18 जून रोजी चेतन सिया केतनचा पाठलाग करेल असं ठरलं. नवीन प्लॅन या दोघांनी रचला केतनला मारण्यासाठी. सियानं फोटो काढण्याच्या बहाण्यानं केतनला लोहगडावर नेलं आणि याच लोहगडावर त्याच्या हत्येचा प्लॅन यात सिया आणि चेतनचा होता. त्याच वेळेस चेतन पुण्याहून लोहगडासाठी निघाला. तो यावेळेस कारमध्ये नाही तर दुचाकीवर आला, कुणालाही संशय येऊ नये यासाठी. टोल नाक्यावर कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ नये म्हणून कार न घेता दुचाकीनंच चेतन हा लोहगडाकडे आला. अर्धा गड चढल्यावर सियाचा चेतनला ब्लँक कॉल गेला. ठरल्याप्रमाणे हा कॉल होता. त्या जागी आणखी कुणी नाहीये ना, केतनला आजच मारायचं आहे ना असा संदेश सिया या कॉलमधून देत होती. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर सिया पाणी पिण्याच्या बहाण्यानं जमिनीवर बसली. त्यामागे सुद्धा सियाचा प्लॅन होता. सिया जमिनीवर बसल्यावर तू मागून यायचं आणि केतनला ढकलायचं असं चेतनला आधीच सांगितलं होतं. त्याचंही कारण हे आधीच ठरलं होतं. खाली बसण्यामागे आणखी एक कारण होतं. स्वतःचा जीव वाचवताना केतननं सियाला त्याच्या सोबत ओढू नये हे त्यामागचं कारण होतं. केतन दरीत पडल्यावर पुढची 15 मिनिटं सिया तिथंच शांत बसून राहिली. पंधरा मिनिटांनी ठरल्याप्रमाणे तिनं आरडाओरडा सुरू केला. आधी तिनं आरडाओरडा सुरू केला नाही कारण केतन तिला जिवंत नको होता. तर केतन सियासह 4 जण 6 जून रोजी बालीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र आम्ही वार्तांकन केल्याप्रमाणे सियानं केतनचा पासपोर्ट हा जाणून बुजून गहाळ केल्याचं समोर आलंय. ज्या कॅबमधून केतन आणि अन्य 3 जण पुण्याहून मुंबईला गेले होते त्या कॅबचा चालक वैभव जाधव याचा जबाब जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय. काय त्याने म्हटलंय ते पाहूयात. कॅब चालकाचा जबाब समोर आलाय. वैभव जाधव असं त्याचं नाव आहे. 6 जून रोजी संध्याकाळी मला पुणे शहरातून मुंबई विमानतळाचं भाडं मिळालं असं कॅब चालक वैभव जाधव यांनी म्हटलंय.
पुणे शहरातून मी सिया आणि साहिल अगरवाल यांना घेऊन निघालो. सियाला जायचं नव्हतं, पण तिच्या भावानं तिचा हात धरून जबरदस्तीने तिला कारमध्ये बसवलं, असं कॅब चालक वैभव जाधव यांनी जबाबात म्हटलंय. निघाल्यापासूनच रावेतला पोहोचेपर्यंत भाऊ आणि बहिणीमध्ये वाद सुरू होता, असंही वैभव जाधव यांनी म्हटलंय. जबाबात त्यांनी हे सर्व सांगितलंय. किवळे लोढा परिसरात केतन आणि त्याची बहीण कारमध्ये बसले. लोणावळा घाट उतरल्यावर जो फुटबॉल लागतो तिथं थांब असं मला केतननं सांगितलं, असं कॅब चालक वैभव जाधव यांनी जबाबात म्हटलेलं आहे. चारही जण गाडीतून उतरले आणि फुटबॉलमध्ये गेले. वैभव जाधव मात्र कारमध्येच बसून होता. काही वेळातच सिया आली आणि काहीतरी विसरल्याचं म्हणाली, असं जबाबात वैभव जाधव यांनी म्हटलंय. त्यानंतर तिनं कापडी बटव्यातून काहीतरी काढलं आणि खिशात ठेवलं. प्रवासी अनेकदा काहीतरी विसरतात, त्यामुळे मी फारसं लक्ष दिलं नाही, असंही कॅब चालक वैभव जाधव यांनी त्याच्या जबाबात म्हटलंय. मुंबई विमानतळावर चौघांना सोडून मी परत पुण्याकडे निघालो. काही वेळानं मला केतनचा फोन आला. तो वैतागला आहे हे मला त्याच्या फोनवरून बोलण्यातून जाणवलं, असंही वैभव जाधव यांनी म्हटलंय. माझा पासपोर्ट कारमध्ये राहिला आहे असं तो म्हणाला. यावर वैभव जाधव यांनी दादा कारमध्ये तुमचं काहीच नाही, मी तपासलं आहे असं मी सांगितलं. हे ऐकून केतननं फोन ठेवला. तो पासपोर्ट आधीच सियानं गहाल केला होता. तर सिया गोयलला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, यात काही दुमत नाहीये. मात्र त्यासाठी तिचे गुन्हे कोर्टात सिद्ध करावे लागणार आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे हे देखील मान्य, पण तरीही ही केस वाटते तितकी सोपी नाहीये. सियाला दोषी सिद्ध करण्यासाठी पोलिसांना बरीच मशक्कत करावी लागणार आहे. आम्ही असं का म्हणतोय पाहूयात या ग्राफिक्समधून. आतापर्यंतचे सर्व पुरावे हे परिस्थितीजन्य आहेत. कुठलाही ठोस पुरावा नाहीये. सिया आणि चेतननंच केतनला ढकललं हे सांगणारा एकही साक्षीदार नाहीये. त्यामुळं गुन्हा सिद्ध करणं सोपं नसेल. केतनला ढकलण्यात आलं तो क्षण एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला नाहीये. असं असताना केतन खरंच तोल जाऊन पडला नाही कशावरून, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील हे करू शकतील. सिया चेतननं आता काहीही कबूल केलं तरी असा कबुली जबाब हा कोर्टामध्ये मागे घेता येतो. पोलीस दबावामुळे किंवा भीतीमुळे असा जबाब दिला असं आरोपी सांगू शकतात. पोलिसांनी दबाव टाकून कबुली लिहून घेतली असा दावा आरोपी अनेकदा करतात. इथे सुद्धा तसं होऊ शकतं. तांत्रिक पुरावे असणं म्हणजे ते कामी येतातच असं नाही. ठोस पुरावा असणं गरजेचं आहे. तांत्रिक पुराव्यांचा अर्थ अमुक अमुक निघतो हे कोर्टापुढे सिद्ध करावं लागेल आणि हे मोठं आव्हान असेल. फक्त हेतू सिद्ध करून भागणार नाही. कट रचला आणि तो प्रत्यक्षात आणला हे सुद्धा सिद्ध करावं लागणार आहे. त्यासाठी काही ठोस पुरावे हे लागतील. सिया चेतनला भेटायची, त्यांच्यात 6 महिन्यात 2000 वेळा संभाषण झालं, हा हत्येचा पुरावा होऊ शकत नाही. सियानं 14 जून रोजी केतनला मारण्याचा प्रयत्न केला होता हे सिद्ध करणं देखील कठीण आहे, कारण त्या संदर्भातील सुद्धा ठोस पुरावा हा नाहीये. कारण तसा केतनच्या आईचा आरोप आहे, मात्र केतननं स्वतः आईला तसं सांगितलं नव्हतं. सिया चेतनमध्ये प्रेम संबंध होते यावरून हेतू सिद्ध होऊ शकतो, मात्र हत्या सियानं केली हे सिद्ध होत नाही. तर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी काय मत व्यक्त केलंय ते पाहूयात. तिचा तो कथित बॉयफ्रेंड आहे चेतन अगरवाल, सॉरी चेतन नावाचा,
त्याला ही रक्कम केतनकडून घेऊन त्यांनी दिली आणि त्यामुळे या दोघांनी या खुनामध्ये या हत्येमागे कसा त्यांनी कट रचला, काय रचला, या संपूर्ण गोष्टीचे साक्षी पुरावे, त्या ठिकाणी असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा त्यांना जाताना येताना पाहिलेचे साक्षीदार किंवा त्या ठिकाणी चेतन जो होडी घालून आला होता तो तिकडनं नंतर गेल्यानंतर त्याचं तिकडे काय काम होतं, तो तिकडे कशा करता आला, या संपूर्ण बाबीचं विवेचन, संपूर्ण पुरावे हे ह्या सियाकडून जरी डायरेक्ट जरी नाही मिळाली तरी देखील अप्रत्यक्षरित्या सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणून हे सगळं संपूर्ण पुरावे जे आहेत हे गृहीत धरले जातात आणि ह्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये हा गुन्हा जो आहे साबित करण्याकरता सरकारला किंवा प्रॉसिक्युशनला हे सफिशियंट हे पुरावे जे असतात ते सबळ असतात. त्यामुळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नाही किंवा इतर कुठल्या गोष्टी नाही म्हणून केसवरती कुठला फरक पडत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे आणि ह्याचे पुरावे शोधून काढतील आणि परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत त्या आधारे या सियाला न्यायालयात आणि फाशी देण्याकरता किंवा एखादी शिक्षा देण्याकरता हे पुरावे फार महत्वाचे ठरतात. दरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी ही आज संपली आहे. त्यामुळे त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय. कोर्टानं त्यांना पुन्हा पोलीस कोठडीत पाठवलंय. पुलिस के कहने के मुताबिक कुछ पॉइंट्स के ऊपर अभी इन्वेस्टिगेशन बाकी है, इसलिए उन्होंने 7 दिन की पुलिस कस्टडी की मांग की थी. कोर्ट ने दोनों तरफ की दलीलें सुनते हुए 5 दिन की पुलिस कस्टडी उनको ग्रांट की है. 3 जुलाई तक पुलिस कस्टडी एक्सटेंड की है.